काका कुठलं गाव तुमचं? आमचं श्रीवंत तालुक्यातलं कोरेगाव. आता तुम्ही इतक्या दूर आला, तुम्ही मनोज जरांगे साठी आला या आरक्षणासाठी आला? बरोबर त्यांसाठीच आलो ना. अहो आरक्षणासाठीच आलो ना. मला भलं त्यांच्यासारखं उपोषण नाही करता येणार, पण मी इथं बसून तर राहणार. हे हळूहळू पाऊस काय ढगफुटी जरी झाली तरी उठणार नाही. किचड मध्ये तुम्ही बसलाय, हा काहीच वाटत नाही. आमचे जरांगे पाटील इतकं आमरण उपोषणाला बसले ना, आम्हाला नुसतं बसायचं अवघड आहे का? त्यांच्यासाठी तर आम्ही जीव द्यायला बी तयार होतं की. मागणी आरक्षण द्यावा. आता आमचं आयुष्य तर गेलं, आमच्या पोरांचं बी गेलं, पण निदान नातवांच्या आयुष्याचं तरी कल्याण व्हावं का ना. आमच्या माणसाला 80-90% मार्क असून आमच्या मुला मुलींना नोकऱ्या लागत नाही आणि बाकीच्यांना 40-50% वाल्यांना नोकरी मिळते. आम्हाला काय वाटतं का ना? का आमच्या मराठ्याची जात म्हणजे आम्ही माणसं नाहीत का? अहो जोपर्यंत जरांगे पाटील बसते तोपर्यंत बसणार. भले उपोषण नाही मला करता येणार, पण इथं बसून तर जरूर राहणार. भले याच्यापेक्षा जास्त ढगफुटी जरी झाली तरी हटणार नाही तो. काय नाही तब्येतीला मग